हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी हितेश आलोय आणखीन एक व्हिडिओ घेऊन. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं स्वीडनचं ट्रिप कव्हर करीन, ज्यात मी सांगितलेलं की आम्ही क्रूजवरून फ्रॉम फिनलँड टू स्वीडन चाललोय. सो हा पुढचा भाग आहे त्याचा. फिनलँड टू स्वीडनचा ब्लॉग पाहिला नसेल तर मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकीन. प्लीज व्हिजिट करा. आणि व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट आहे ॲज अ सीफेअरर्स गोइंग ऑन द क्रूज फॉर ॲज अ गेस्ट. सो आता मी तुम्हाला स्वीडनला पोहोचल्यावरती आम्ही तिथे काही काही तिथे अट्रॅक्शन्स कव्हर केले, हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो व्हिडिओ थोडा लॉंग असणार. सेकंड पार्ट मी लवकरच अपलोड करीन. आणि टाइम न वेस्ट करता आपण हा व्हिडिओ चालू करूया. आणि आता आम्ही मॅप घेतलाय आणि मॅप घेऊनच आता ह्याच्यात फिगर आउट करू की काय काय अट्रॅक्शन पॉईंट्स आहेत बघायचे. आणि इथून मग आम्ही आता पुढे निघतोय. आमच्याकडे कसं आता बॅग्स वगैरे आहेत, आम्ही कसे फक्त डे व्हिजिटसाठी आलोय. सो जर तुम्हाला बॅग्स वगैरे पण ठेवायचे असतील ना, तर तिथे आतमध्येच आहे ना, ह्याच्या या टर्मिनलच्या आतमध्येच लॉकर सर्व्हिस आहे. बट लॉकर्सला एवढी लाईन होती ना की आम्ही मग बघूनच बाहेर आलो, कारण का जेवढी मोठी लाईन होती तेवढे लॉकर्स अवेलेबल वाटत नव्हते असतील करून. म्हणून आम्ही इंटरव्ह्यू बेसिसवरती असतात लॉकर्स, सो यू कॅन कीप इट फॉर होल डे इयर. आणि हे बघा, ह्या ज्या गाड्या येतात आहेत ना, या गाड्या पण शिपमधून येतात. तर जेव्हा जवळजवळ अजून 400-500 गाड्यांची पण कॅपॅसिटी आहे. लागते बघा, तिथून दिसते ते ट्रक येतात बाहेर आला तो. तसंच इथून हे लोक आतमध्ये जाताना आणि मग मागून बाहेर पडतात. तर गाडी पण घेऊन येऊ शकतो आपण. तर ही काइंड ऑफ फेरी पण आहे. सो ही क्रूज कम फेरी बोलली जाते, कारण का क्रूजमध्ये 2800 जवळजवळ गेस्ट आहेत. आणि त्यानंतर ह्या आता 400-500 गाड्या पण असतात त्याच्यात. तर आता ब्रेकफास्ट नाही म्हणून काय, लिटल हार्ट म्हणून इंडियावरून आलेले इंडियन जुगाड होतं की वेदर फोरकास्ट मध्ये इट्स वॉज शोइंग रेनी, बट कल जब चेक किया था तब तो बारिश नहीं दिखाया था ना. मी हॉप ऑन ऑफ बसमध्ये जायचं बघतोय, कारण आय थिंक काही 25-27 युरोज काहीतरी चार्ज करतात आणि एक 10 अट्रॅक्शन पॉईंट्स दाखवतात. एव्हरीथिंग इज क्लोज बिकॉज वाजलेत 7:30. तर सगळे रेस्टॉरंट्स वगैरे बंद आहेत आणि आम्हाला लागली आहे भूक. तर आता असं वाटायला लागलंय की शिपमध्ये होतो तेव्हाच काहीतरी खाऊन घेतलं पाहिजे होतं. हे आपल्या इंडियासारखं नाही आहे. इंडियामध्ये काही नाही काय आपल्याला ओपन भेटून जातं. आता इथे तर काय आहे नाही सध्या ऑप्शन्स. तर बघू आता पुढे जाऊन. त्या साईडला अजून वॉक करून गेलो पुढे की दिसतात आहेत शॉप्स वगैरे आणि रेस्टॉरंट्स, बट आई एम नॉट श्योर की इट विल बी ओपन. देखो कितना ब्यूटीफुल है. और एक सो इधर देखो सब थोड़ा ब्लर हो रहा है, बट यू कैन सी इट्स एन यूरोपियन यूनियन फ्लैग्स. स्वीडन, फिनलैंड, इंग्लैंड, नॉर्वे, यूएस, डेनमार्क, ऑल टुगेदर. बट सब पे भारी गिरने वाला एक ही है, इंडियन फ्लैग. हाँ, एक अकेला सब पे भारी है ना. और हम लोग का हो गया मोए 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 और उसी साथ हम खा रहे हैं ये हल्दीराम चिवड़ा. पंचरत्न पंच- मिक्स पंचरत्न सेंधा mix. नमक के सेंधा साथ, नमक। उपवास में खास सबके साथ। और सामने है हमारे इंडियन एम्बेसी। और सामने एक फड़क रहा है अपना झंडा। स्कूल एक्सपीरियंस किसी ने नजर लगाई। नो, होपफुली विल गेट बेटर एंड विल कम बैक टू दिस. या आय होप आता हे पाऊस बंद होईल दिस इज द नेचर आणि गाइस. पाऊस बंद झाल्यानंतर कुठे जाता येईल, कारण का आता पाऊस असल्यामुळे आम्ही तर अडकून बसलोय. आता थांबलो एक आपण एक वेगळा एक्सपिरियन्स आता आला आपल्याला. येस, एक्सपिरियन्स वेगळाच आहे. त्याला बोलतात निसर्ग. निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही. बरोबर. मिल गया, स्नो मिल गया. हमजा मजारी। बकेट लिस्ट. प्लॅन तर आमचा फसल्यासारखा झालाय स्वीडनला येऊन. तर आता स्वीडनला येऊन एक फायदा तर नक्की झालाय, आम्हाला स्नोफॉल बघायला भेटलाय, म्हणजे मला तरी. कारण का मी आतापर्यंत स्नो असं फ्लोअरवरती वगैरे असताना पाहिलेलं, बट असं स्नोफॉल तर कधी बघितलं नव्हतं. तर हे बघू शकताय बघा, माझ्या अंगावरती स्नोफॉल पडतंय. स्ट्रीट ह्याच्या थंडीने काय झालंय बघा हालत. काय झालं तुषार, असं काय चालतंय? आम्ही तिघं चालतोय आणि आता वाजले आहेत 9, सकाळचे 9. चला
तर कॅफे खुला भेटला आहे आता, तर गरम गरम कॉफी मारतो पटकन, कारण का खूप म्हणजे खूप थंड आहे. सगळे हात पाय सगळे एकदम थंड पडलेले आहे, असं वाटतं काय हायच नाही, फीलच होत नाही आहे. तर आता हा काय कॅफे कडाकन करून काय मिळालं आहे ओपन. सो इथे आता कॉफी पितो गरम गरम एकदम. सो देखा मैंने बोला था ना वहाँ पे खड़े खड़े कुछ नहीं मिलने वाला है, आगे आए निकलना चाहिए था बाहेर. तर आम्ही एका जागेवर उभे होतो स्टक झालेलो 1-1.5 तासापासून, कारण का खूप पाऊस आणि स्नो पडत होता. बट देन सगळं क्लोज दिसत असल्यामुळे आम्ही पण काय पुढे निघत नव्हतो. बट आता हे बघा या कॅफेमध्ये आलो आहे आणि मस्त एकदम स्नोफॉलचं व्ह्यू घेत गरम गरम कॉफीने मजा घेऊ आता. मी तर हॉट चॉकलेट मागवलं आहे, एकदम हात एकदम थंड वगैरे पडल्यामुळे है ना. आम्ही आता सँडविचेस वगैरे खाऊ आणि सँडविच वगैरे खाऊन मग पुढे जाऊ, कारण का बाहेर अजूनही बघू शकता की स्नो पडते या कॅफेचं. थँक्यू. या सो कॉफी अँड हॉट चॉकलेट आलेलं आहे अँड इट्स व्हेरी नाईस टू हॅव इट इन दिस कोल्ड वेदर. तर आता कॉफी पितो आम्ही पटापट. आता तरी सध्या फक्त स्नो पडतं आहे. पहिला पाऊस होतं, मग स्नो अँड पाऊस मिक्स होता, मग त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट होतो, कारण का आम्ही काही गिअर्स काय घेतले नाहीत पावसाचे जे आम्हाला प्रोटेक्ट करतील. तर त्याच्यामुळे आम्ही एका जागेवरती 1-1.5-2 तास असे उभे होतो फक्त जेव्हापासून आलेलो. फायनली फक्त ते स्नो असल्यामुळे त्या काय ॲटलिस्ट पुढे आलो इथे आणि हे कॅफे मिळालं आहे. तर आता इकडनं हे कॅफेतून झालं की कल्टी मग आम्ही इकडनं. तर 1 तास तरी बसायचं म्हटलं, कारण का आम्ही बाहेर तरी 1.5-2 तास उभे होतो चांगले थंडीतच, एकदम कुडकुडून झालेलं आहे चांगलंच. हात पाय एकदम असं वाटतं की आहे की नाही नक्की है ना. काही आम्हाला मिल कितीला पडली आपल्याला? 50 युरोज ऑलमोस्ट ना. तर इकडची करन्सी वेगळी आहे, इथे KR म्हणून बोलतात, हे SEK बघू शकता की SEK 509 अशी अमाऊंट दाखवतात आहे, बट इट्स इक्विव्हलंट टू अराउंड 50 युरोज. सो आमच्या तिघांची मिल म्हणून लाईक चहा आणि चहा कॉफी अँड देन सम वॉर्म फूड लाईक सँडविचेस तिघांचे मिळून आम्हाला एक पडलेत 50 युरोज. चांगले वॉर्म फूड खाल्लं आहे, कॉफी प्यायलो आहे गरम गरम. तर आम्ही आता बाहेर पडायला रेडी आहोत आणि स्नोफॉल तर कंटिन्यूज आहे, हे बघू शकता तुम्ही की स्नोफॉल अजून पण कंटिन्यू पडतंय. सो आत्ताच्या वेदर फोरकास्टमध्ये तर कंटिन्यू स्नोफॉल दाखवते आणि पाऊस दाखवते, तर पाऊस आणि स्नोफॉल असणार तर थोडं बेकार आमच्यासाठी, कारण का मग आम्हाला काही जास्त प्लेसेस एक्सप्लोर करता येणार नाहीत. बट जर फक्त स्नोफॉल असेल तर चालून जाईल, कारण का स्नोफॉलमध्ये काही एवढं काय पटकन भिजायला होत नाही. वॉक करत करत आम्ही आता एक्सप्लोर करतो इकडची ओल्ड सिटी. चर्च आहे, एकदम मस्त वाटतंय ते बघायला. बिल्डिंग मला थोडी चायनाला असतात ना तसं वाटतंय. हे दोघं फंटर आमचे अजून पण फोटोशूट चालू आहे. आता लोक बघा दिसायला लागलेत रस्त्यावरती. आताचे वाजले आहेत 10:46. सो आता जाऊन लोक दिसायला लागलेत, नाही तर अगोदर तर काय आम्हीच होतो फक्त रस्त्यावर. तर आता इथे सगळीकडे तर तुम्हाला टूर गाईड आणि त्यांचे ते ग्रुप दिसतील. आम्ही तर विदाउट टूर गाईड आहे, आम्ही आपलं सेल्फ एक्सप्लोर करतो आहोत. हा आणि वाटतं त्यांचा मेन जंक्शन आहे. सो आम्ही आता द रॉयल पॅलेस हा ना, द पॅलेस नाही सॉरी, द रॉयल पॅलेसच्या रूटला आहोत. इथे सध्या सुविनेस बघायचे आहेत. हा देख ना, चलो. सो सुविनेस वगैरे बघूया, आठवण म्हणून स्वीडनचे. Yeah, Norway, right, you're right. These ones. Yes. They have some boats. Castles. So इथे भरपूर काय आहे. हा चेक कर. अरे हा इंडियन सॉन्ग नाही सर. सो आता आम्ही एक सुविनर शॉपमध्ये आलोय. सुविनर शॉपमध्ये आलोय आणि इथे मस्त इंडियन सॉन्ग वाजतात.
भरपूर ऑप्शन्स आहेत इथे सुविनियर्सचे. पण आम्ही मोस्टली तरी मॅग्नेट्स कलेक्ट करतो, कारण का मॅग्नेट्स काही इझी पडतं आणि ते फ्रीजला किंवा कुठे आपल्या घरात काय मेटलची वस्तू असेल त्याला लावलं की झालं असं आहे. सो मॅग्नेटवाला बघूया कुठला घेतोय, काय आवडला? यूरो का 10.92 कितना 10.92 10 क्या है 10.92 यूरो? 1 euro is equal to 10.92 Swedish currency. सो अभी कितने का है? So like if it is 69.70, so it's almost like Six. 7 euro. 6.7. 7. अच्छा, Expensive. हां ऑफकोर्स. सो हे बघा एवढ्याशा गोष्टी पण खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, लाईक अराउंड 7 euros वगैरे. हां ट्रॉल्स, येस देर इज ट्रॉल्स मूवी. या ट्रॉल्स टू करेक्ट. या सो विल गो नॉर्वे ऑल्सो ना नेक्स्ट टाइम. जर नशिबाने इथे परत बोलवलंच फिनलंडला तर आम्ही नेक्स्ट टाइम नॉर्वेला जाऊ, कारण का नॉर्वे पण इकडे बॉर्डरलाच आहे स्वीडनच्या. अशी लांब सुट्टी मिळाली तर. यावेळेस आम्ही थोडी लेट केलं, आम्ही एक दिवस वेस्ट केला. जर तो एक दिवस वेस्ट केला नसता तर आम्ही कालच इथे पोहोचलो असतो, तर अजून जास्त फिरायला भेटलं असतं. बट एनिवेज इट्स नेवर टू लेट, इट्स वर्थ इट टू बी हिअर. तर खूप छान आहे, बघण्यासारखी कंट्री आहे आणि ऑफकोर्स आपले भरपूरसे बहुतेक इंडियन लोकांची ड्रीम कंट्री आहे स्वीडनला येणं आणि एन्व्हायरमेंट बघणं. तर ते आज माझ्या नशिबात, आमच्या नशिबात आहोत आम्ही बाहेर आहेत म्हणून. तर असं चान्स सोडत नाही आम्ही. काय बोलतो? चान्स सोडायचं नाही ना, फिरून घ्यायचं जिथे भेटेल तिथे. येस. सो मी आता हे घेतो आहे. असे ऑप्शन्स तर भरपूर आहेत, बट मला हे जरा डिसेंट वाटते बघायला. आणि आमचे रोहन साहेब तर हे घेतात आहेत, एकदम हटके चॉईस आहे. अरे पोपट हो गया. सो इंडियन गाण्यावरती आणि बाहेर देशात नाचणंच वेगळी मजा आहे ना तुषार? Yes. €6 मध्ये माझे झाले टोटल. तर पेमेंट करून आम्ही आता निघू. हां माझ्याकडे आहे नॉर्वेला गेलो. चला झालं आता निघायचं झालं. चलो चाव घ्या. परत स्नोफॉल चालू झालेला आहे. तर आज हे स्नोफॉल हा एक माझ्या बकेट लिस्टमध्ये होता. आतापर्यंत मी फक्त स्नो असा पडलेला बघायचो, पण बकेट लिस्ट पूर्ण झाली आणि माझं बकेट पण फुल झालंय, आता overflow कारण का होतंय खूप ओव्हरफ्लो झालंय थंडीने. पण आमचं मन भरत नाहीये. हा मन तर नाही भरत आहे, कारण का कुठे आपल्याला सारखं बघायला भेटतं ना. आम्हाला कुठे भेटतंय सारखं बघायला. From India Huh? to Sweden, it's almost आपण हे जे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांना तर आपल्याला बघायला मिळत नाही हे सगळे स्नो वगैरे. सो जेव्हा भेटतं तेव्हा सोडायचं नाही. काय बोलतो? मजा करून घ्यायची. मनालीला है ना? वगैरे भेटतं, पण स्वीडन मध्ये नाही खूप मोठी हा. गोष्ट. हे एक मेन पार्ट आहे सी फेअर्सचं, ज्याच्यात तुम्हाला भरपूर कंट्रीज बघायला भेटतात. आणि जेव्हा मी कंपनीमध्ये जेव्हा स्टार्ट केलेलं काम करायला, मी बोलेन की मी एक लकी व्यक्ती होतो, कारण मी जे ऑस्ट्रेलियापासून स्टार्ट केलेलं माझी जर्नी, आणि मी वर्ल्ड टूर केलेली फर्स्ट क्रूजमध्येच. म्हणजे फर्स्ट टाइम ऑन बोर्ड येऊन डायरेक्ट माझं जर्नी ना वर्ल्ड क्रूज म्हणून स्टार्ट झाली. मी इनफॅक्ट 1.5 मंथमध्ये मुंबईला पण आलो, इंडियाला आलो, गोव्याला गेलो, मँगलोरला गेलो सेम शिपने. आणि त्यानंतर मग तिकडनं पुढे आपले सगळे एशियन कंट्रीज केले, मग युरोपियन कंट्रीज केले, आणि मग नंतर युरोपला 1-2 वर्ष काढले, आणि मग नंतर US ला वगैरे गेलो, आणि मग कॅरिबियन्स वगैरे केलं. आणि आता परत युरोपियन कंट्रीजमध्ये येऊन हे स्वीडन फिनलंडला वगैरे आलो आहे. तर तेव्हा तर असं बाहेर कधी जाता आलं नाही एवढं, पण आता सध्या चान्स भेटतोय तर मी फिरून घेतोय. तर ॲज हे बघा, हे बघू शकता, हे द रॉयल पॅलेसचं एरिया आहे. आणि ते जे व्यक्ती थांबले बघा, जे मूवीमध्ये दाखवतात ना की स्टॅच्यूसारखे उभे असतात, तर तो ॲक्च्युअल खरा माणूस आहे उभा, आणि गन घेऊन उभा आहे.
एवढ्या थंडीमध्ये, स्नोमध्ये. ते बघा, तर हे सगळं आपल्याला फक्त मूवीजमध्ये बघायला भेटतंय. पण मला मशाली आहेत बघा मस्त. त्या पॅलेसची एंट्री तिकीट आहे आतमध्ये 22+ काहीतरी युरोज आहे. तर आम्ही कधी आतमध्ये जात नाही, आम्ही अजून दुसरे एरिया एक्सप्लोर करायचे आहेत. आणि आता सध्या माहीत नाही इथे असं ते एरिया ह्याच्याने बॅरिकेड केलं आहे आणि सगळे लोक उभे आहेत. सो माहीत नाही आता इथे कदाचित काही शो वगैरे असावं. तर द रॉयल पॅलेस कॅसलमधून आम्ही आता निघालो आहे ते शो बघून. आणि त्याच्यामुळे हे एक कॅसलचं बॅक साईड आहे ते रॉयल पॅलेसचं. हे ॲक्च्युली असं बघून असं वाटतं व्हेनिस टाईप वाटतं. व्हेनिस जर कधी पाहिलं असेल तुम्ही तर सेम असंच आहे ते पण. तर हे थोडंफार त्याचे वाईब्स देत आहेत व्हेनिसचं. एनिवेज ते युरोपियन कंट्रीज आहेत तर यांचं थोडंफार सगळं सिमिलरच असतं. आणि यांचे हे जे स्ट्रक्चर्स आहेत, आर्किटेक्चर्स आहेत ते पण सगळे ऑलमोस्ट सिमिलरच आहेत. तर जरी तुम्ही इटाली साईडला गेलात किंवा ग्रीसला गेलात, आता जसं आम्ही स्वीडनला वगैरे आहोत, तर सगळीकडे तुम्हाला हे असे स्ट्रक्चर दिसतात बघायला. मला ब्लॅक कलरची टेस्ला आहे टॅक्सी आणि व्हाईट कलरची टेस्ला आहे प्रायव्हेट. तर हे आपल्या इंडियाला कसं आहे वॅगनरवाली फिलिंग असते ना, तशी या टेस्लावाल्यांना फिलिंग असेल. सेम फिलिंग कि आपली गाड़ी टैक्सी है म्हणून. सो 50 लाख की गाड़ी वाले को भी एक ही फीलिंग आएगा, टॅक्सी वाला फिलिंग. सिटी हॉल्स. तो सिटी हॉलला जातोय आम्ही आता. तर त्याच्या अगोदर हे रिव्हर व्यू आहे. ये वेनिस वाला वाइब दे रहा है ना, अगर वेनिस गए हो तो सेम वेनिस में ऐसे ही है बघायला. तर ती रेड कलरची बस मगाशी मी बोलत होतो, ती रेड कलरची बस आहे जी आपण साईट सीइंगसाठी वगैरे जाऊ शकतो. आणि ते जे बोट्स आहेत ना त्या बोट्समध्ये रेस्टॉरंट्स वगैरे आहे ऑप्शन. पण आम्ही काय कुठेतरी दुसरीकडे जाऊन बघू कुठे खायला वगैरे भेटतंय का चांगलं रेस्टॉरंट. आणि म्हणजे आम्ही मोस्टली हे लोक बोलतात की इंडियन रेस्टॉरंट बघूया, तर इंडियन रेस्टॉरंट तर इथे भेटतील कदाचित. इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन कुठेतरी जेवायला बघू. आणि हे सगळे हॉटेल्स आहेत. तिथे नॅशनल म्युझियम आहे, तोवाला नॅशनल म्युझियम आहे. सो हे सगळं सेंटरलाच आहे, सगळं कनेक्टेड आहे. एव्हरीथिंग इज व्हेरी नियर बाय. तर पूर्ण एक दिवस माझ्या मते कमीच पडेल फिरण्यासारखं इथे जर फिरायला गेलो तर. बट एवढंच आहे की प्रत्येक गोष्टीला एंट्री फीज आहे. सो एंट्री फीज असल्यावरती ऑफकोर्स चार्जेस त्याचे आहेत. तर ते चार्जेस पण युरोजमध्ये पे करायला 25, 27, 28, 30 युरोज, 35 युरोज असंच चार्जेस आहेत मोस्टली सगळीकडे. तर ॲज अ एंट्री फीज तुम्हाला जर एवढे चार्जेस भरायचे झाले तर आपल्यासाठी तरी ते एक्सपेन्सिव्ह वाटतं. आपण इकडे वन्स इन अ व्हाईलच येतो. तर तुम्हाला जर हे बघायचं वगैरे असेल तर काही असं प्रॉब्लेम नाही आहे, वर्थ इट आहे. कारण हे सगळं एन्शियंट टाईपचं आहे, लाईक 18th सेंचुरीजमध्ये बिल्ड झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी की आपल्याला सारख्या बघायला भेटत नाहीत. आणि आपण काय सारखे येणार नाही इंडियावरून इकडे की हे बघण्यासाठी. तर ऑफकोर्स टुरिस्ट स्पॉट असल्यावरती ते लोकांचे तेवढे चार्जेस पण असतात. आता हे जे काय आहे ते आपल्याला काय कळत नाही काय लिहिलेलं आहे. बट तिथे लिहिलं आहे की इट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1895 अँड अंटिल 1904 हे होतं. सो हे पण एक पॅलेस टाईपच दिसतंय. आणि मे महिन्यापर्यंत तुम्हाला इथं म्हणजे ग्रीनरी दिसणार पूर्ण. तर मे महिन्यात तर मी फिनलँडला असणार. तर फिनलँडला मी तुम्हाला दाखवीन की किती छान वाटतं ग्रीनरी आलं की. हां, तर मॅप फॉलो करत करत चाललोय. काय कॅब वगैरे केली नाही आम्ही, बस वॉकिंग आहोत. आणि वॉकिंग करता करताच आमच्या आतापर्यंत एक 15,000 स्टेप झालेले आहेत ऑलरेडी. तर वाजलेत 1:30 आणि आमची क्रूज आहे एक 7:45ला. सो 6 पर्यंत आम्ही पोहोचायचं टार्गेट ठेवणार आहोत तिथे. तोपर्यंत इथे सिटीमध्येच वगैरे ओल्ड टाउनमध्येच टाइम स्पेंड करणार आहोत. तर मग हे सगळं वॉकिंगच आहोत, आम्ही काय गाडीने वगैरे ट्रॅव्हल नाही करत आहोत.
तर माझ्या मते 20-25 हजार स्टेप्स आज होऊन जाणार आहेत. बघा हे सगळं न्यू कन्स्ट्रक्शन आहे. तर डाऊनटाऊन असावं यांचं. आणि तिथे आयकिया दिसलंय. तर आयकिया जर तुम्हाला माहिती असेल तर हा स्वीडिशच ब्रँड आहे. तर आता हे मला कसं माहिती, बिकॉज मी एक टायमाला आयकियामध्ये इंटरव्ह्यूला गेलेलो आणि सिलेक्शन वगैरे झालेलं. सॅलरी निगोसिएशन वगैरे बसलं नाही म्हणून तिथे काही मी त्यांची हे ऑफर ॲक्सेप्ट केली नाही. गुगल माता आम्हाला रॉंग रस्त्यावर घेऊन आली. पण त्याच हिशोबाने आम्हाला हे बघायला मिळालं, एक न्यू आणि ओल्ड कन्स्ट्रक्शनचं कॉम्बिनेशन. तर ओल्ड तिथे आहे, न्यू इथे आहे आणि आता आम्हाला राईट मारून जायचं आहे. तर इथे आल्यानंतर तर असं वाटतंय आपण CST किंवा चर्चगेट साईडला आलोय, तशीच फिलिंग आहे. व्हेरी नाईस. कधीच आय नेव्हर वेंट आउट मॅन. शॉपिंग स्ट्रीट आणि जेवायला वगैरे पण आहे. सो वी हॅव ऑप्शन्स. कुछ खाना पिना हो तो फुल स्ट्रीट एकदम लांबपर्यंत दिसते की फुल शॉपिंग स्ट्रीट आहे. आता ह्या लोकांना नक्की काय पाहिजे काय कळत नाही, नुसते मागे पुढे करतात आहे. आता काय हा सिटी हॉल काय येत नाही आमचा, आम्ही वॉकच करत राहिलोय. बघूया आता कुठे पोचतोय. तर या लोकांनी जेवायला एक साऊथ इंडियन हॉटेल शोधलंय. जर ते सिटी हॉल पासून परत जवळ असेल, वॉकिंग डिस्टन्स असेल, तर आम्ही मग जेवायला त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं चाललंय. बाजूला इथे पण सायकलचा प्रवास जास्त आहे, बट नॉट लाईक फिनलँडमध्ये जरा जास्तच आहे. परत ड्रिझलिंग चालू झालंय, पाऊस चालू झालाय, हलका हलका पाऊस पडतोय. तर पाऊस असल्यामुळे अजून थंडी अजून वाढते. आता इथे बघत असाल तर हे बघा, हे आता मी जिथून वॉक करतोय ना, हे पेडेस्ट्रियनसाठी आहे. देन हे 2 लेन आहेत ना, ते बघा बाईकचे सायकलचे ड्रॉइंग केलेले आहे. सो हे ते पेंटिंग केलेलं आहे, ते तिकडे फक्त सायकल चालतात आणि त्या साईडला फॉर कार्स. तर हे असं सगळीकडे असंच आहे. इथे फिनलँडला पण तसंच आहे, स्वीडनला पण तसंच आहे. सो आपण तिथून चालू शकत नाही, पेडेस्ट्रियन त्या सायकलच्या रूटला चालू शकत नाही. तेव्हा कसं आहे, प्रॉपर मार्किंग आहे प्रत्येकाची. तर लोक तसेच बरोबर वॉक करतात. तिकडनं याच्यावरती वॉक करतात सिस्टमॅटिक. ते लोक तिकडनं सायकल येते ते बघत असं, आणि कार तिकडनं जाते. आता आपल्या इथे फुटपाथवरती पण गाड्या चालतात, बाईक चालतात आणि रोडवरती माणसं चालतात, है ना. तर आतून बघूया काय आहे. एंट्रन्स एकदम मस्त आहे, ग्रँड आहे. ओके. अँड so this is also some kind of palace. आता काय इथे पॅलेसमध्ये हे लोक काय मोस्टली म्युझियम्स आणि करतात. मोस्टली इकडे रेस्टॉरंट्स आणि कॅफे वगैरे ओपन करतात. आणि अच्छा हे कोर्ट आहे. ओके, सो हे कोर्ट आहे. सो एवढा भारी कोर्ट आहे यांचं. पण माझ्या मते हे चालू नसणार. हां, पण काय भरोसा नाही, बिकॉज सॅटर्डे आहे, तर हॉलिडे आहे म्हणून कदाचित कोण दिसत नाही आणि बंद असावं. नाहीतर हे समुद्र आहे ना रे. सो हे समुद्र आहे. हां, तेच रिव्हर टाईप वाटतंय ना. शॉर्ट रिव्हर क्रुजेस करतात ना, तर हे रिव्हर क्रुजेस बोलतात ना. शॉर्ट ट्रिप्स करतात, शॉर्ट वॉयजेस करतात, ते त्या प्रकारे आहे ते. पण हे आहे समुद्र, तर हे लोक काय रिव्हर वगैरे बोलतात, रिव्हर क्रुजेस वगैरे. आणि जागोजागी इकडे काय आहे, एव्हरी 15 मिनिट्स वगैरे ते बेल वाजतं. तुम्हाला ऐकायला येत असेल तर एव्हरी 15 मिनिट्स हे लोक इथे बेल वाजवतात. हा सिटी हॉल आहे. पाऊस पण चालू आहे.
आता हितेश आणि रोहनचं फोटो सेक्शन चालू आहे. हा बघा, हा असा जसा करतोय की हा देखो संजय लीला भंसाळी और सामने से आ गया रणबीर कपूर. हा बघितला का? हे असं असतं यांचं इकडे. जैसा चल रहा है की जैसा संजय लीला भंसाली आहे. मॉल वगैरे काहीतरी असेल तर सिटी हॉल हे मॉल नाही आहे, तर हे कोर्टच आहे. हे सिटी हॉल आहे. तर हे मध्ये जेवढं मोठं ओपन स्पेस आहे ना, ह्याच्यामुळे ह्याला हॉल बोललं जातं. तर हे झालं सिटी हॉल इकडचं. आता जाऊन कळलं आम्हाला. आता आम्ही चाललोय, आम्हाला भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडायला लागले. हा 2 वाजले आणि पोटात कावळे ओरडायला लागलेत ना. तर हा ते तर खरं आहे. पण आता चालायला ताकद पाहिजे. पोटामध्ये गॅसोलीन टाकायला हो, पाहिजे. पोटामध्ये गॅसोलीन टाकायला पाहिजे, महाग झालंय तरी. हा ह्याला काहीतरी बोलत. सिटी हॉल करत झाला आमचं. शनिवार वाड्याचा बुलंद दरवाजा वाटतोय. हा रे, हो बरोबर. आम्ही आता इकडनं जेवायला जातो. अरे तुमने देखा था ना कोई साउथ इंडियन रेस्टोरंट. हे लोक परत गुगल माताला विचारतात आहे. बघू आता ते आम्हाला काय रेकमेंड करतात आणि मग तिकडनं आम्ही जेवायला जाऊ.